नाही ना समीक्षा ना घरी फोन लावा. चला लक्ष द्या. आपल्याला फॅक्टर्स पाडायचे तर आपण फॅक्टर कसे पाडणार, काय करणार, काय नाही सर्वांनी थोडं व्यवस्थित पाहायचं. सो आपल्याला फॅक्टर्स वगैरे पाडायचे तर फॅक्टर कसे पाडतोय आपण, तर पहिली कंडिशन दिलेलं ओव्हरऑल इक्वेशन जर पॉझिटिव्ह असेल, दिलेलं पूर्ण इक्वेशन कसं असेल पॉझिटिव्ह, तर येणारे दोन्ही फॅक्टर पॉझिटिव्ह असणार. हे पूर्ण इक्वेशन पॉझिटिव्ह आहे, हे पूर्ण इक्वेशन पॉझिटिव्ह असेल तर येणारे दोन्ही फॅक्टर पॉझिटिव्ह. जर समजा मिडलची टर्म निगेटिव्ह असेल, मिडलची टर्म निगेटिव्ह, फर्स्ट आणि लास्ट टर्म पॉझिटिव्ह असेल तर दोन्ही फॅक्टर निगेटिव्ह मध्ये येणार. म्हणजे याचे दोन्ही फॅक्टर प्लस प्लस मध्ये, याचे दोन्ही फॅक्टर मायनस मायनस. त्याच्या व्यतिरिक्त तिसरी कंडिशन आली, एक फॅक्टर पॉझिटिव्ह एक फॅक्टर निगेटिव्ह असा आपल्याला येणार. ओके ठीक आहे. चला आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर का फॉर्म्युला आपला a मायनस b a प्लस b किंवा a प्लस b a मायनस b. हा फॉर्म्युला आपण कधी यूज करतो, ज्यावेळेस फर्स्ट टर्मचा स्क्वेअर असेल, दोन्हीमध्ये मायनसचा साइन आणि परत सेकंड टर्मचा स्क्वेअर. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर इज इक्वल्स टू a मायनस b a प्लस b. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a मायनस b a plus b. This is the formula of a square minus b square. Note down this formula. So guys, a square minus b square का फॉर्म्युला a minus b a plus b. ओके. जर सपोज आपल्याला दिलेला आहे x square minus 9 असं दिलेलं आहे इज इक्वल्स टू 0. आता मला सांगा आपल्याला जे फॅक्टर्स पाडायचे तर ते फॅक्टर पाडण्यासाठी मल्टिप्लिकेशन काहीतरी आलं पाहिजे आणि सबट्रॅक्शन काहीतरी आलं पाहिजे. हा कन्सेप्टच नाही इथं. इथं डायरेक्टली x स्क्वेअर आहे, इथं कॉन्स्टंट टर्म आहे. ओके. मग दोन्ही मध्ये कोणतं साइन आहे मायनस. तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आहे पण आपल्याला सेकंड टर्मचा पण स्क्वेअर करायचा आहे. x स्क्वेअर मायनस 9 हा कशाचा स्क्वेअर आहे 3 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. मग फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा काय फॉर्म्युला a मायनस b म्हणजे x मायनस 3, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a प्लस b म्हणजे x प्लस 3. सो फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल्स टू 0 और सेकंड ब्रॅकेट इज इक्वल्स टू 0. So x is equals to minus 3 है तो plus 3 और x is equals to plus 3 है तो minus 3. Means that x is equals to 3 comma minus 3. This is the solution of the quadratic equation. Are the roots of the quadratic equation. अब फॉर्मूला का यूज करायचा लक्षात आलं. फर्स्ट टर्म चा स्क्वेअर आणि सेकंड टर्म चा स्क्वेअर असेल आणि दोन्ही मध्ये कोणतं साइन असेल मायनस. तर त्यावेळेस आपण a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला a मायनस b a प्लस b हा फॉर्म्युला आपण यूज करतो. ओके. त्यानंतर सपोज आता मला असं झालं x स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल्स टू 0. आता मला सांगा x स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल्स टू 0 असा क्वेश्चन आहे आपल्याला दिला. आता मला सांगा ह्याच्यामध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आहे पण सेकंड टर्मचा स्क्वेअर आहे का ऑफ कोर्स की नाहीये. ओके. सेकंड टर्मचा स्क्वेअर आपल्याला नाहीये. राईट आहे. x स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल्स टू 0 दिलेलं आहे. जय तू बरेच दिवस झाले नाहीये बॅचला काय म्हणला फोनच आवाज चालू आहे बोलला. x स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल्स टू 0 आहे. मग फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आहे सेकंड टर्मचा स्क्वेअर आहे का नाहीये. मग सेकंड टर्म इक्वेशनचा स्क्वेअर पण नाहीये ना. म्हणजे 3 हा कशाचा वर्ग आहे का ऑफ कोर्स नाहीये. मग त्याचा वर्ग करायचा आहे. जी संख्या कशाचा वर्ग नाही आणि त्याचा वर्ग करायचा आहे त्याला रूट मध्ये लिहायचं.
ते कसे लिहिणार आपण लक्ष द्या x स्क्वेअर मायनस 3 हा कशाचा वर्ग आहे तर रूट 3 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 म्हणजे ती जी संख्या कशाचा वर्ग आहे त्याचा वर्ग करायचा त्याला रूट मध्ये लिहायचं आणि होल स्क्वेअर करायचा x स्क्वेअर मायनस रूट 3 स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a मायनस b दूसऱ्या ब्रॅकेट मध्ये a प्लस b इज इक्वल्स टू 0 so x minus root 3 is equals to 0 or x plus root 3 is equals to 0 so x is equals to minus 3 है तो plus 3 और x is equals to plus 3 है तो minus 3 so x is equals to root 3 comma minus root 3 are the roots of the quadratic equation समजा फॉर्म्युला कसा आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा म्हणजे समजा स्क्वेअर नसेल तर तो स्क्वेअर काय करायचा ओके लक्षात आलं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a मायनस b a प्लस b आपल्याला थोडं सोप्या अवघडाकडे जायचे हे लक्षात आलं का तुम्हाला येस और नो गाइस कमेंट करा प्लीज यस ते वादारेला कॉल केला का नाही वाटत नाही पहिले जेवलो मी नंतर चलो ठीक आहे आता बघा तिसरा क्वेश्चन ह्याच्यामधला ना पुन्हा व्यवस्थित लक्ष द्या गाइस आता सपोज मला दिलंय 25m स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल्स टू 0 आता बघायचं तिथं मल्टिप्लिकेशन काहीतरी आली पाहिजे आणि ऍडिशन काहीतरी आली पाहिजे हा कन्सेप्टच नाहीये फर्स्ट टर्म का स्क्वेअर आहे मायनस सेकंड टर्म दिलेली आपल्याला मायनस साइन आहे दोन्ही पदांचा आपल्याला वर्ग करायचा आहे तर आपण काय करणार 25 हा कशाचा वर्ग आहे 25 हा 5 चा आणि हा m होल स्क्वेअर म्हणजे 25 हा 5 चा आणि m होल स्क्वेअर 4 हा कशाचा वर्ग आहे 2 चा बरोबर 0 a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a म्हणजे 5m आणि b म्हणजे 2 ओके a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a मायनस b a प्लस b इज इक्वल्स टू 0 so 5m minus 2 is equals to 0 or 5m plus 2 is equals to 0 so 5m is equals to minus 2 है तो plus 2 और 5m is equals to plus 2 है तो minus 2 तो m is equals to 2 5 गुणाकारात ने भागाकारात m बरोबर -2/5 म्हणजे m च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या तुम्हाला 2/5 -2/5 are the roots of the given quadratic equation समजलं तुम्हाला आपण काय केलं 25m स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल्स टू 0 या पद्धतीने त्याला सॉल्व करायचं आहे येस और नो हे समजलं का समजलं का हे रिपीट करायचं चला ओके सर्वांना समजलं साईला पण समजलं ओके ओके गाइस ओके ओके चला आता हे लक्षात आलं तुम्हाला आता हा फॉर्म्युला तर झाला आता या फॉर्म्युल्याचे कसे फॅक्टर्स काढायचे या फॉर्म्युल्याचा यूज करून कसे फॅक्टर्स काढायचे हे आपण डिस्कस केलं आता सपोज मला क्वेश्चन आला थोडं लक्ष द्यायचं 5x² minus 2x is equals to 0 असा क्वेश्चन आला आता इथं बघायचं इथं कॉन्स्टंट टर्म नाहीये याच्या बाजूला x कनेक्ट आहे बरोबर आहे म्हणजे याला डायरेक्टली सॉल्व करता येते का आपल्याला ऑफ कोर्स ते नाही येणार म्हणजे a² - b² चा फॉर्म्युला इथे वापरता येत नाही आपल्याला का कारण हे 2x दिलेलं आहे आणि ते x² आहे म्हणजे व्हेरिएबल आहेत आपल्याकडे इथं पहिले व्हेरिएबल इथंच होता फक्त आपण काय करायचं या दोन्हीतनं कॉमन काय ते चेक करायचं दोन्हीतनं कॉमन काय निघते गाइस दोन्हीतनं x² आणि x आहे तर काय कॉमन निघते x ब्रॅकेट मध्ये x² पैकी x निघलं तर ब्रॅकेट मध्ये राहते 5x आणि मायनस 2x पैकी x निघलं तर राहते 2 इज इक्वल्स टू 0 झाले दोन फॅक्टर मिळाले तुम्हाला पहिला फॅक्टर x आणि दुसरा फॅक्टर 5x - 2 so therefore x is equals to 0 or 5x - 2 is equals to 0 पहिला फॅक्टर बरोबर 0 आणि दुसरा फॅक्टर बरोबर 0 so x बरोबर 0 किंवा 5x - 2 5x आहे 5x आहे +2 -2 येतात प्लस so x is equals to 0 or x is equals to 5 multiply मतलब divided मध्ये means that x is equals to 0 2/5 are the roots of the quadratic equation समझलं
हे समजलं का? रिपीट करायचं. हा रिपीट. अरे काही नाही रे, याच्यातनं कॉमन काढलं. काय कॉमन काढलं? x कॉमन काढलं. म्हणजे 5x राहते आणि मायनस 2x ते x 2 राहते. पहिला फॅक्टर x बरोबर 0, दुसरा फॅक्टर 5x 2 0. x 0, 5x -2 तर +2, x 0. 5 गुणाकारात भागाकारामध्ये 2/5, x बरोबर 0,2/5 संपलं. म्हणजे a² - b² चा फॉर्म्युला यूज होत असेल तर वापरायचा, नसेल होत तर काय कॉमन निघते का चेक करायचं. हे दोन पॉसिबिलिटीज लक्षात ठेवायचे. ओके. सो गाइस, आता आपण आपली प्रॅक्टिस सेट 2.2 चालू आहे. ते क्वेश्चन्स पाहूया. ते तुम्हाला लक्षात आलं असेल. हा फॉर्म्युला फक्त नोट डाउन करून घ्या तुम्ही चांगला. तुमचा नाही आला काय म्हणतात आता करतो. जे नसतील ना दररोज सर्वांकडे ब्लर होत आहे ना, आता होत आहे चांगलं. थोडं ब्लर थोडं चांगलं असं होत आहे. नेटवर्क गेलंय का? नाही चालेल. आता व्यवस्थित दिसतंय का काही? हो सर. ओके. चला आता आपला कालपर्यंत आपण 6 क्वेश्चन्स पाहिले होते. आता 7वा क्वेश्चन पहा. मी जो देतो तो पाहायचा. 25m² = 9 असं दिलेलं आहे आपल्याला. आणि क्वेश्चन असा आहे, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. कोणती मेथड? फॅक्टरायझेशन मेथड यूज करून सॉल्व करा. So guys, is there given? What is given? 25m² = 9. So 25m² as it is plus 9 आहे. इकडे शिफ्ट केल्यावरती -9 = 0. धनश्री आहे का? धनश्री, मला धनश्रीचा पेपर नाही आलेला आहे. मला हा धनश्री, तुझा पेपर माझ्याकडे नाही आलेला आहे. जे तुझाही माझ्याकडे पेपर नाही आलेला आहे. वेदांचाही पेपर नाही आलाय माझ्याकडे. सो आता हे बघा, +9 इकडे शिफ्ट केलं, -9 = 0 आलं. आता याच्यामध्ये बघा m² आहे आणि इथे 9 आहे. म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आहे, सेकंड टर्मचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. मायनस साइन हा फॉर्म्युला यूज करताय. 25 हा कशाचा स्क्वेअर आहे? 5 चा. आणि हा m होल स्क्वेअर -9 3 चा स्क्वेअर = 0. सो बाय युजिंग फॉर्म्युला किंवा नका लिहू डायरेक्टली, आपण लिहूया ते ऍडजस्ट करून a² - b², a मायनस b दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a प्लस b = 0. ऍडजस्ट करून ते मेन्शन करतोय. a चा वर्ग वजा b चा वर्ग, a वजा b, a अधिक b. हे तुमचं a, हे तुमचं b. ओके, ठीक आहे. हा सो गाइस, आता a² - b², a - b, a + b दिली आपण इथपर्यंत. आता काय करणार आपण? सो 5m - 3 = 0 और 5m + 3 = 0. So 5m is equals to -3 तर +3 और 5m is equals to +3 तर -3. So m is equals to 3/5 और m is equals to -3/5. ओके, हे दोन पॉइंट्स मिळाले आपल्याला. आपण काय मेन्शन करणार इथं? सांगा गाइस, इथं लिहिणार. सो देयरफॉर m is equals to 3/5, -3/5 are the what? Roots of the given equation. ओके, आजचा नेक्स्ट क्वेश्चन पहा. जर बरं कुणाला वाटतं रिपीट करायचं सांगा फास्ट. चला, कुणाला वाटायला हे रिपीट करायचंय त्यांनी कमेंट करा. समजलं असेल तर यस म्हणा, समजलं नसेल तर
रिपीट म्हणा, आर म्हणून टाका, रिपीट करतो. ओके, सर्वांना लक्षात आलंय. प्रीती, थोडा अभ्यास करायला लागतंय बाळा, कारण प्लस मायनसच्या चुका पेपर मध्ये खूप साऱ्या व्हायला तुझ्या. अधिराजने पेपर चांगला लिहिलाय यावेळेस. चला आता इथे बघा, गिवन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, m स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल्स टू 0. काय कॉमन निघते याच्यामधनं? ऑफकोर्स ती निघत नाही. मग निघत नाही तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आहे, ओके. मग सेकंड टर्मचा स्क्वेअर नाहीये, मग 11 हा कशाचा वर्ग आहे का? ऑफकोर्स ते नाहीच आहे, कारण 11 एक कशाचा वर्ग नाही. त्याला याचं वर्गमुळात 11 कंसाचा वर्ग बरोबर. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, पहिल्या ब्रॅकेट मध्ये a मायनस b, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a प्लस b इज इक्वल्स टू 0. तो m माइनस रूट 11 इज इक्वल्स टू 0 और m प्लस रूट 11 इज इक्वल्स टू 0. a स्क्वेअर माइनस b स्क्वेअर, a माइनस b इक्वल्स a इज इक्वल्स टू माइनस आहे, तिकडे गेल्यावरती a होणार प्लस, और a इज इक्वल्स टू प्लस आहे, तिकडे गेल्यावरती a होणार माइनस. ओके, ठीक आहे. मग इथं मिळालं m इज इक्वल्स टू रूट 11 माइनस रूट 11 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. गेटिंग गाइस? चला स्क्रीनशॉट घ्यायचा. स्क्रीनशॉट घेतला सर्वांनी? शाबास. अनुष्का, तुझाही पेपर माझ्यापर्यंत आलेला नाहीये बरं. अनुष्का आहे का? अनुष्का, हा, मग पेपर सेंड करा. तुम्ही पेपर नाही सेंड केला मला, काय समजणार आहे मला? हा, संस्कृती खूप छान पेपर सॉल्व्ह केला तू. संस्कृतीने पेपर खूप छान सॉल्व्ह केलाय, तिला आउट ऑफ मार्क्स आहेत. थोडी चूक नाही, काही नाही, व्यवस्थित सॉल्व्ह केलाय. चला, विशांत नाही मला स्क्रीनशॉट पाठवलाय, सर्वजण पाठवतायत. चला, हे झालं. ओके, आता नेक्स्ट. इथे मी देतो एक क्वेश्चन, पाहूया तर तुम्हाला जमतो का तो. ट्राय करा, ट्राय करा. कोमल आहे का? कोमल, सोहम, बरेच लेकर absent आहे त्याच्यात. काय करणार? ठीक है ना, सुधे दिया था क्या? चला क्वेश्चन 7m square is equals to 21m. चला ट्राय करा, चला ट्राय करा. आणि आज जे नवीन जॉईन झालेत ना, त्यांनी 3 वाजता जॉईन करा लेक्चरला. नवीन बॅच आहे 3 वाजता.
0,3 आले का सृष्टी? ओके. काही काही जणांनी खूप छान पेपर लिहिले. आउट ऑफ मध्ये ना लिस्ट इकडे एक मिनिट लिस्ट वाचून दाखवतो मी तुम्हाला. आउट ऑफ मार्क्स मध्ये कोण आहे? संस्कृती आहे, त्याच्यानंतर प्रथमेश आहे, प्रज्ञा आहे. प्रज्ञा अर्धा मार्क तुझा फक्त एका ठिकाणी रिड्यूस झालाय, 19.5 तुला. सृष्टी आहे, विश्वजा आहे आणि कोमल आहे. त्यांना खूप छान मार्क्स येतात. आवटे हिलाही 19 मार्क येतात, शीतलला 19 येतात, त्याच्यानंतर आकांक्षाला 19 येतात. यांचा एक मार्क फक्त एका एमसीक्यू मुळे काहीतरी म्हणजे एमसीक्यू लास्टच्या क्वेश्चन मुळे काहीतरी गेलाय, दुसरं काही नाही. आता पेपर जे 19 आहे, श्रुती म्हणजे 19 मार्क्स दिले म्हणजे ह्यांना सर्वांना. त्याच्यानंतर सुनेत्राला आहे 20 मार्क, वैष्णवीला आहे 20 मार्क, ज्ञानेश्वरला आहे 18 मार्क, आदिराजला आहे 18 मार्क्स आणि प्रीतीला आहे जवळपास 15 मार्क्स. ठीक आहे. तर खूप छान मार्क्स आहेत तुम्हाला. ज्यांना कमी आहेत त्यांनी थोडा व्यवस्थित अभ्यास करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि पेपर एक मस्त आहे. आता बघायला सॉल्व कसं करणार आपण. गिवन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? 7m² = 21m. आता आपल्या स्टँडर्ड फॉर्म नुसार 21m इकडे शिफ्ट करायचे, कारण आपल्याला 0 पाहिजे त्या ठिकाणी. आपण काय करणार? 7m² - 21m = 0. त्याच्यात कॉमन काय ते चेक करायचं. कॉमन निघालं नसतं तर a² - b² चा फॉर्म्युला यूज केला असता, पण कॉमन निघतंय का? m² m आहे, निघते. परत इथे 7 आणि 21 आहे. 7 आणि 21 ला कशाने भाग जातो? 7 ला. म्हणजे याचा अर्थ इथे कॉमन काय निघणार आहे? 7m. 7 आणि m² पैकी m निघलं तिथे राहिले m. m बाहेर निघलं 7 3 म्हणून 3m = 0. किंवा कोणी फक्त mच कॉमन काढलेला असेल तरी काय अडचण नाही. 7m कॉमन निघलं, 7 निघलं, m² पैकी m निघलं, m राहिलं 7 3 म्हणून 3m ऑलरेडी बाहेर निघलं. पहिला फॅक्टर मिळाला 7m = 0 आणि दुसरा फॅक्टर m - 3 = 0. m = 7 गुणाकारात ते भागाकारामध्ये m बरोबर -3 एक इकडे गेल्यावरती +3. m बरोबर 0/7 म्हणजे 0 आणि m = 3. 0 ला कशाने डिवाइड केलं? आन्सर 0 च येते. m = 0,3 are the roots of the given equation. Are the roots of the given equation. That's all guys. 2m bracket m - 24 = 50. आपले दोनच क्वेश्चन राहिलेले आहेत एक्सरसाइज मध्ये. 7 चे काय म्हणायला? आणि सर 7 काय? अरे 7 इथे डिवाइडेड मध्ये गेला ना. हे 7 गुणाकारात ते भागाकारामध्ये गेले. शून्याला 7 ला नाही, कशाने तरी भागितलं होतं तर 0च येते. चला त्या लक्ष द्या. ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी सांगतो आता. त्याला काय करणार आपण? गिवन काय दिलेलं आपल्याला गिवन मध्ये 2m m - 24 = 50. आता या 2m ला याला एकदा मल्टिप्लाय करा आणि या 2m ला या 24 ला एकवेळेस मल्टिप्लाय करा. 2m * m 2m², 2m * 24 40m, 48m, 24 × 48 आणि m +50 तर -50 = 0.
राइट आहे. 2m ने आपण ब्रॅकेटला 2m * m 2m चा वर्ग 2 गुणिले 24 48 m -50 तर प्लस 50 तर -50 इक्वल्स टू 0. या प्रत्येकाला कितीने भाग जाते बघा बरं. याला 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 ह्याला प्रत्येकाला कितीने भाग जातो. So dividing by 2 on both sides दोन्ही बाजूला 2 ने भाग जातो. तुम्ही म्हणाल डायरेक्ट सॉल्व करून आपण करा आणि ते कॅल्क्युलेशन लावून जाते म्हणून आपण भाग घेऊया. त्याला 2 ने भाग दिला 2 1 2 म्हणजे हा राहिला m स्क्वेअर. बरोबर आहे. हा राहिला m स्क्वेअर. नंतर बे मायनस साइन आहे. बे दुनी 4 बे 8 मायनस बे दुनी 4 बे पंचे 10 आणि शून्याला कशाने भागावं तर झालं. मग काय मिळणार आहे. अवयव काढायचे तर गुणाकार केला तर 25 * 25 वजाबाकी -24 म्हणजे 25 * 25 -25m + 1m -25 बरोबर 0. हे दोन्हीतून या दोन्हीतून काय कॉमन निघतंय. ह्याच्यातनं m कॉमन निघालं m -25 ह्याच्यातनं 1 कॉमन निघालं m -25 बरोबर 0. So m -25 in another bracket m + 1 is equals to 0. So m -25 is equals to 0 or m + 1 is equals to 0. So m is equals to 25 or m is equals to -1. Okay. So therefore m is equals to 25 -1 are the roots of the given equation. That's all guys. हे समजलं का. रिपीट करायचं एकदा सांगा. अरे वा बरेच जणांचे आले. तर श्रीरामने काढले, प्रथमेशने काढले आन्सर, प्रज्ञा, विशांत औटे, धनश्री सर 1m कसं आलं. कोणी ते 1m कसं आलं. अरे भोसले काय माणूस आहे यार. तुला 1m कसं आलं ते माहिती नाहीये. अरे 25 * 25 25 आणि 1 फॅक्टर आहे ना तो 25 आणि 1 त्याला फक्त m कनेक्ट केलं. बालाजी जाधव आहे का. बालाजी जाधव ओके यस. चला ठीक आहे गाईज. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे सॉल्व करा. उद्या आपण 2 खूप अवघड क्वेश्चन्स आहेत. उद्या आपल्याला ते सॉल्व करायचे. कृपया करून उद्या अपसेट करू नका. जे गाईज जॉईन व्यवस्थित करत नाहीये व्यवस्थित कर. ठीक आहे गाईज. ओके. सो जे नवीन मुलं आहेत त्यांनी